सो व्हेरी गुड मॉर्निंग. आता वाजलेत परफेक्ट 3:30 आणि निघतोय टुवर्ड्स महाबळेश्वर. आता निघतोय पहिले कळवायला फर्स्ट मीटअप पॉईंट आहे. तिकडे गेला डायरेक्ट अपडेट देतोय. 3:40ला तिकडे पोहोचतो. 10 मिनटं आहेत माझ्या घरापासून. फक्त 5 मिनटं लागतं कळवायला यायला. बाकी बाईक धावतो. बाकी आपला छावा फक्त टॉप बॉक्स घेऊन चाललो आज. टँक बॅग सॅडल बॅग वगैरे काय नाही, कारण की आम्ही फक्त 1 डे स्टे करणार आहे तिकडे. म्हणजे नेक्स्ट डे संडेला आपण रिटर्न आज सॅटर्डे. बाकी टँक बॅगमध्ये आपलं थोडंफार सामान, कपडे बिपडे. चलो निघू. डेविल गेलाय पुढे. अरे बाबा थांब ना 2 मिनटं यार, जरा शूट करू दे. झालं ओके. सो कळवणाला पोहोचले फर्स्ट मीटअप पॉईंटला. आणि याच्यापेक्षा ना मला तर वाटेल ना राईडची परफेक्ट सुरुवात होईल. आणि मागे बघा महाराजांचं दर्शन करून आता पुढे आपण राईडला चाललोय. टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल. आता पुढे चाललोय आपण. चाललोय महाबळेश्वरला. फर्स्ट टाइम माझ्या लाईफमधली पहिली राईड आहे महाबळेश्वरची. अजूनपर्यंत कधीच गेलं नाही. चाललोय ते पण डायरेक्ट ग्रुप घेऊन चाललोय. आतापर्यंत 15 जणांचं कन्फर्मेशन आले. बाकी आता पुढे बघू किती येणार. कळवणाकाला मी 3:40चा टाइम दिला. 3:50 झालेत. 5 मिनिटात निघू. पण आलं तरी ठीक. इकडनं एकाचं कन्फर्मेशन आलं, एक येतोय. बाकी सगळे JNPTला भेटणार आहेत. फक्त 2 मीटअप पॉईंट ठेवले, एक कळवा आणि एक JNPT. पाठी बाईक आहे. डेविल तिकडे उभा आहे. अथर्व इकडे उभा आहे. निघू. लेट्स गो. ओके सो ऑल सेट. फक्त 3 बाईक्स आहेत आता आपल्यासोबत. एक आपला छावा, एक डेविल आणि एक RTR वाला. बाकी एक एक्स्ट्रा गोष्ट आता लावले मी चार्जिंगसाठी. आता आय डोंट नो कसा यूज आहे, फास्ट चार्जिंग होती की नाही, बट लावून ठेवलं मी. ट्राय करू. कुठे बसतोय? इथे बसते ना. तो निघू. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सो राईडच्या आधी जे बेसिक बाईकची प्रिपरेशन असतात ना, म्हणजे फ्युलिंग करणं, चेन लूप करणं, गाडी साफ करणं, हे सगळी कामं माझी कालच कंप्लीट केलीत मी. आता मला 230ची रेंज दाखवते, बट मला 100% माहिती ही थोडं अजून चाललं ना ही डायरेक्ट 350-400 जाईल. आपली पूर्ण राईडला टोटल रनिंग असणार आहे जवळपास 500+ किलोमीटर्स. सो आय एम नॉट शुअर, बट 2022ला ना महाबळेश्वरमध्ये लगभग 0 टेम्परेचर होतं. 0 म्हणजे समजतं 0 फटांग. आणि आता पण ना करंट टेम्परेचर मी लास्टचे 2-3 दिवस झाले चेक करतो रोज रात्री 15, 16, 14पर्यंत जाते. आणि 15 पण भरपूर झालं आपल्यासारखा मुंबईतल्या 30-35वाल्या लोकांसाठी. बाकी रूट मॅप सांगतो वरच्यावर आपण कशा जाणार आहे महाबळेश्वरला. महाबळेश्वरला त्याला तुम्हाला 2 रूट पडतात. एक तर तुम्ही सरळ मुंबई, लोणावळा वगैरे, पुणे वगैरे कर तिकडनं मग खाली राईटला उतरून महाबळेश्वरला जाऊ शकता. सेकंड वन म्हणजे येतो ओल्ड मुंबई गोवा हायवेचा रस्ता. आता मी विचार काय केला, दोन्ही रस्ते मला कव्हर करायचे आहेत, कारण की मी त्या साईडला कधी गेलोच नाही. काय माहिती आहे, ओल्ड मुंबई गोवा हायवे आता पण अंडर कन्स्ट्रक्ट आहे. बट स्टील त्या साईडनी जायला ना भरपूर काही प्लस पॉईंट आहेत माझ्याकडे. फर्स्ट तर मला प्रतापगड करायला भेटेल. सेकंड वन म्हणजे प्रतापगडला जाताना सगळ्यात महाराष्ट्रात सगळ्यात मोठा घाट आहे, त्या घाटाची मला मजा घ्यायला भेटेल. थर्ड वन म्हणजे ना जो मी प्लॅन बनवला आहे ना, त्या प्लॅननुसार मी फर्स्ट जाणार आहे ओल्ड मुंबई गोवा हायवेवरूनच. आपण पालीला फर्स्ट ब्रेकफास्ट करून देन प्रतापगडला थांबून पुढे थोडेफार पॉईंट ते व्हिजिट करून मग आपण स्टे करणार आहे रात्री. त्यानंतर नेक्स्ट डे आपण येताना परत त्याच रुटीनं येता पुण्यावरून रिटर्न येणार आहे. असा काही माझा रोड मॅप म्हणजे पूर्ण गोल सर्किट कंप्लीट होणार आपला. आणि या पूर्ण जर्नीचे मी विचार करतोय 3 पार्ट तरी करायचे. सो असा काही प्लॅन आहे आपला अख्खा महाबळेश्वर ट्रिपचा. ही प्लॅनिंग माझी जवळपास महिनाभर आधीपासून चालू होती. भरपूर जण इन आउट असं होत होत. आता फायनली 15 जण झालेत. आता 15मधले आज पण किती येतात ते माहीत नाही. 2 तर ऑलरेडी तिकडे कॅन्सल झालेत ऑन द स्पॉट कळवायला. तर राईडच्या डेला कोण कॅन्सल होत असेल ना, मी तर हे सगळं पॉझिटिव्हली घेतो. मी तर बोलतो भाई बरं आहे नाही तिथे, उलट पब्लिक कमी झाली. आता लेट्स सी. सेकंड मीटअप पॉईंट आहे आपला JNPTला. तिकडे भेटू. फक्त अमित आपल्याला कोपरखेरणेला भेटणार आहे. त्याला तिकडनं पिक करून पुढे निघून जाऊ. अमित सर, वेअर इज डेविल? हो नवीन ग्लव्स. मी काय बोलतोय, JNPTला नक्की काय ना JNPT हां सेटअप करूया तिथे. हां करू, तिकडे थांबू करू. मी फक्त लावायचं. ठीक आहे चल JNPTला थांबू. टोटल 1 2 3 4 बाईक झालेत. JNPTला पब्लिक थांबली असेल अजून. वॉइस डिड यू सी चांदो मामा स्टील देअर. अजून गेला कसं नाही. अरे लय लवकर आलो आपण. 4:40 झालेत आणि मला वाटतं 10 मिनिटात मी JNPTला पोहोचेल. पण हा पनवेलचा ना मला असं वाटतं ना मीटअप कॅन्सल केला पाहिजे. म्हणजे आता नाही बोलत आहे, असं इन जनरल सांगते. कारण पनवेलला जायचं असेल ना, मी वेलापूरला राईट मारून जर गेलो ना आपण JNPTवरून सरळ, तर आपण सुसाट निघून जातो. बाकी तुम्हाला माहीत तर असेल या एक्सप्रेसवेवरती बाईक्स अलाउड नाही आहेत. भाई तिकडे काळो बघताय, त्या काळो खात्यात आपण सेकंड मीटअप पॉईंट ठेवलाय. बट अजून कोण दिसत नाही, कारण की मी 5:30चा टाइम दिला आणि मी एवढं लवकर का आलो काय माहित. बघा 4:43 झालेत.
मोरया. ओके सो बॉईज अँड गर्ल्स, आपल्याकडे सध्या एवढ्या गाड्या झाल्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 बाईकचा मला माहित नव्हता. पुढे मोजून मी काळो पूर्ण काळो घेते ना, वाजलेत जवळपास ना. ओके सो 5-12 वाजलेत. निघू आता इकडनं. जवळपास 12 ते 15 बाईक झालं. पाठी बघू शकता इथे. चलो लेट्स गो. डायरेक्ट आता पालीला थांबू. मॅपची गरज नाही, आपल्याला पालीलाच जायचं. असं पण तो फक्त लेफ्ट घेतला आणि ओल्ड मुंबई गोवाला आपण टच झालो ना, तिकडनं पुढे मग आम्ही येतो. फक्त त्या लेफ्टपर्यंत यांना बघा जरा. पाठून मी घेतो गाड्या, पुढच्या तुमच्याकडे असेल त्या घेऊन या. ओके सो इट्स 6:53. हलका आता उजेड व्हायला लागलाय. आणि लेफ्ट साईडला जी बघताना तिथं आपले आहे कोकण रेल्वे ट्रॅक. आता जस्ट ना आपण वळखा नाका क्रॉस केलाय. पालीला होपफुल आता अजून 1 तासात पोचू आपण. 1 तास लागला नाही पाहिजे. लेफ्ट साईडला हलका ऑरेंज कलर आलाय, म्हणजे सनराईज जवळच आहे. ते बघा कोकण रेल्वे ही ट्रेन असते. आता काय मस्त व्ह्यू आला असतं ना. सो होपफुली सगळ्यात पुढे अमित आहे. अमित तर मला अजूनपर्यंत भेटला नाही. आता मी आणि ISX 250वाला एक आहे तो संदेश, आम्ही दोघंच चालवते कधीपासून. बाकी मी सीन एकच केला आहे. अमितला सगळ्यात पुढे ठेवले, डेव्हिलला सगळ्यात मागे ठेवले. मी ना तेच सांगितलं ब्रीफिंगच्या टायमाला पण, काही करा फक्त डेव्हिलच्या पाठी राहू नका आणि अमितच्या पुढे जाऊ नका. वा सनराईज होणार आहे. मस्त जागा बघून थांब सँडी. कडकवाला सनराईज भेटणार तुला आज, तो पण स्पेशली कोकणातला. का माहित नाही का, आपण भाई ना कोकण साईडला बाईक राईड करायची ना मजाच वेगळी आहे. चलो लेट्स गो. पार्टी किती? 1 2 3 गाड्या आहेत फक्त. 20 किलोमीटर आहे फक्त नाश्ताचा. ब्रेकफास्ट पॉईंट पालीचा बाहेर नाका इथंच. ओके सो इथे छोटासा एक ब्रेक घेतलेला, कारण की ब्रेक पण नाही म्हणताय. 2 मिनटं फक्त थांबलेलो, कारण की सगळ्या गाड्या येण्यासाठी वाट बघतो. आता इकडनं पुढे 20 किलोमीटरवरतीच ब्रेकफास्ट पॉईंट आहे आमचा. सो कोण पुढे मागे नको आहे म्हणून इकडेच आता आम्ही थांबलो. सगळ्यांना गोळा केलं आणि आता निघतोय. तो उजेड तर प्रॉपर झाला आहे, पण अजून सुद्धा सूर्यदेवतांचं दर्शन नाही झालं आहे. आणि इथे टेम्परेचर मी मगाशी चेक केला, 18-19 चालू होतं. आणि माझं नशीब चांगलं आहे ना की मी थर्मल लायनर आणलेला, पण मी थर्मल लायनर फक्त आणतो, कधी घालत नाही. बट मला असं वाटलं JNPTला टाईम आहेच तर घालू बोलो, म्हणून ना एवढं बरं वाटतं ना मला. कारण की पाठी मी आतरवला बघतो ना, एवढा कापतोय ना मगातपासून, डेंजरवाला. वा 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 काय रोड झालेत कोकणातले, मस्त भाई मस्त. हे तरी ना ठीक आहे दुबड आवडत असते, बट जसं आपण वीर रेल्वे स्टेशन टच करू त्यानंतर जे रोड आहेत सेक्सी एकदम. हे जे टू लेन रोड दिसतात ना ते प्रॉपर 4 लेन रोड आहेत. तिकडे चालवायला एवढी पावर मजा येणार आहे ना. बाकी आज पण मी तेच केलं जे केलं नाही माझ्याबद्दल, ते म्हणजे रायडिंग शूज न घालता हे 5 शूज घालून आलो. मला ॲक्च्युली कंटा, एक तर गोष्ट आहे की कंटा आलेला मला, बट सेकंड गोष्ट असं आहे ना की जाणून बुजून मी नाही घातलेत. कारण की मला प्रतापगडवरती पण ट्रॅकिंग करायचं थोडीफार. तो प्रतापगड पण चढायचा आहे, 450 पायऱ्या आहेत त्या चढायच्या. ते मी रायडिंग शूज घालून तर नाही चढू शकत. दुसरा ऑप्शन होता माझ्याकडे स्लीपर कॅरी करणं. आता मी 1 दिवसासाठी झालं तरी स्लीपर विपर एवढे कुठे चोचले कॅरी करत बसू. आणि मी ऑप्शन काढला त्याच्यावरती, बेस्ट आपण ना नॉर्मल शूजच घालू. आता ह्याला आपण प्रोटेक्शन बोलू शकत नाही, पण चांगले शूज आहे ते. थरथरून माझे मान दुखायला लागले, कारण हेल्मेटचं वेट येते ना मानेवरती. ऐ ग बघितला सिग्नल काय 1 साईड दिला त्यांनी. आता हात नाही सोडू शकत तर पायाने दिला. म्हणजे स्पीड ब्रेकर आहे, प्लीज स्लो. ग्रुप राईडची ना खरी मजा हीच आहे की जो लीड करतो ना त्याला जर सगळे सिग्नल्स माहीत असतील ना, 5च्याला जरी माहीत असतील पण ॲटलिस्ट तो अवेअर तरी होतं की हा स्लो तर झालं पाहिजे. एवढे तर मी पण नाही ते सिग्नल जेवढे आत्मस सर देतात. बोलतात ना एक्सपिरियन्स असतो भाई. प्रत्येक टर्नला ना ते, म्हणजे प्रत्येक टर्न तर सोडा, दर 2-2 मिनटाला मिररमध्ये बघतात, परफेक्ट लीड करतात. वा 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 वा. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे, फक्त राईड करायला भेटली पाहिजे. ADV 250 तुझा छोटा भाऊ. 250 पण बेटर ऑप्शन आहे ज्यांचं बजेट नसेल त्याच्यावरती जायला. आणि ADV कॅटेगरीचीच गाडी पाहिजे
आणि जरा पावर पण पाहिजे. अथर्वची झोप उडवावी लागेल आपल्याला. अथर्वला आता डेव्हिलच्या पाठी बसवावं लागेल, कारण की त्या गाडीवर चापच कम्फर्टेबल होते आणि झोपा काढते पाठी बसून मस्त लेजिट. होय होय, फायनली आपण जे मगाशी बोललो होतो वंदे भारत, ही डायरेक्ट रत्नागिरीला होते ना. चलो रेस विथ ट्रेन, लेट्स गो. एक पॉवरवाला सनराईज दाखवू का आता. हो का, त्याच्या पाठीच आहे. 1 2 3 हवी गो. मस्त मस्त मस्त. ग्रुप आहे ग्रुप, कुठे लावायचे सांगा. ओके, ब्रेकफास्ट लोकेशन सगळे आले. आता मजा लागते. किती गाड्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 ते 10 तो 11 आणि हा 12. हॉटेलमध्ये नाही नाश्ता केला तर काय केलात मी ह्या साईडला. Yeah. ओ भाई साहब, हत्तीला खेचायचं. नाही ठीक आहे राहू दे. टॉप बॉक्स लावलं एवढी हेवी होते ना. हा हो, हेवी आहे. अशी लाईट वेट आहे, पण ते लावलं जेव्हा हेवी होते. ते स्टिकरचं काय निघालं ना. कुठलं ह्याचं? हा आहे ना, गाडीवर पाय टेकतात. हो, पूर्ण नाही टेकत, असे एवढेच टेकतात. डेवीला सांगतो पळव. वा पुढे पुढे मी येतो पाठवून. ओके, सो पाली नाका सोडला. ब्रेकफास्ट डन. बघ आम्ही 15 जण होतो आता ब्रेकफास्ट करायला. मस्त मजा आली ब्रेकफास्ट करायला ग्रुपसोबत आपल्या. आता चाललो आपण टुवर्ड्स पोलादपूर. तिकडनं पुढे प्रतापगड. पोलादपूरचा लेप मारून आपण महाबळेश्वरला आतमध्ये जाणार आहे. हा, बऱ्यापैकी थंडी कमी झाली आहे आता. मी मगाशी ना आतमध्ये इनर्स घातलेले मी. भाई साहब, काय वेदर झालं आहे कचकचीत. आणि माझी फ्यूल रेंज वाढली, 290 वर गेले. मगाशी 350 दाखवत होती, 840 झालेत. इकडनं प्रतापगड आहे जवळपास 120 किलोमीटर आणि पोलादपूर आहे 80 to 70 किलोमीटर. बट ते सगळं साईडला राहू दे. मेन जी गोष्ट आहे ते म्हणजे हे रस्ते. बाई काय रस्ते झालेत, ते काय दिसत आहेत बाई. रोड एक नंबर. आणि मिररमध्ये बघताय आपली पूर्ण गँग पार्टी आहे. मी विचार करते, मी जर सकाळी एकटा निघालो असतो ना तर आताला मला वाटतं 101% ना 840 झालेत ना. मी प्रतापगड तर हमखास असतो. एवढे चांगले रस्ते आहेत ना भाई मॅक्स. हे बघ ना काय रोड आले यार. हे रोड आठवतात तुम्हाला आधी कसे होते. पण इथे हा काय सीन समजलं मला भाई. रस्ता तर चांगला गेला, मग माती पडले साईडला इथे मस्त. राईट साईडला बघाल ना तर मोस्टली ना ब्लॉक्सवरती ना माती टाकले त्यांनी आणि असे झाडं लावून ठेवले. आता हे झाडं वाढायला कुठे ना कुठेतरी अजून 5-6 वर्ष लागणार. पण 5-6 वर्षांनी ओल्ड मुंबई गोवा हायवे खरंच खूप सुंदर दिसणार आहे. रोड तर त्यांनी नो डाऊट भाई केले. 80% चांगले गेले, 20% बाकी आहेत. जे मध्ये मध्ये पॅचेस ते फक्त करायचे बाकी आहेत. हे फक्त छोटे छोटे पॅच आहेत ना, ते फक्त बाकी आहेत. आणि वीर रेल्वे स्टेशनच्या पुढे तर भाई सगळा अख्खा रोडच सुसाट आहे. म्हणजे जवळपास ना नाही म्हणता कणकवली मालवण बिलवण साईडचा सगळा अख्खा रोड तो पावर आहे. ओके, इट्स 9:05 अँड वी आर ॲट इंदापूर. 11 किलोमीटर फक्त इथून मानगाव आहे. ट्रॅफिक इकडे का लागले आहे. हा रस्ता ना ॲक्च्युली नॅरो आहे ना, म्हणून मला वाटतं ट्रॅफिक इथं असते.
बट ठीक आहे. हो ट्रॅफिक यांनी जाम केली आहे. चलो रस्ते तर मस्त सुसाट आहेत. मगातपासून दोनदा मी 140 खिचून झाले गाडी. हो रस्ता बघा कसला सुसाट आहे, कचकचीत ले बघा. हे बघा आपली गँग इकडे सगळे कसे शिस्तीत चालवत आहेत ना यार मस्त. आणि मी किती बेशिस्तीत चालवते. कधी जातो ते एकदम पुढे जाते सुसाड, कधी थांबते एकदम पाठी थांबते मग परत सुसाड येते. पण मला वाटते ना ग्रुपमध्ये नाही राईड करायला जमत मला. ते कशी इज्जतशीर येतात बघा ना सगळीजण. मी आता परत यांना ओव्हरटेक करून अजून 10-1 किलोमीटर पुढे जाणार, परत थांबणार ह्यांच्यासाठी. चला वर. अरे तुला सगळ्यात लास्टला थांबायला सांगितलं. हे व्हॉट आर यू डुइंग हे? चल नीचे पीछे निकल चल सबसे लास्ट. बोलतोय ती लोक जाम स्लो चालवत आहेत. चालो वीर रेल्वे स्टेशन क्रॉस. आता इकडनं भाई सुसाट पळवा. आता इकडून काही टेन्शन नाही. सिग्नल बिग्नल देतो की नाही? काय बोलते? अरे सिग्नल दे ना सिग्नल. अरे पण सिग्नल दे ना, टर्न लेन चेंज करताना. तुला सिग्नल नाही देत आहे, पहिल्यांदा ट्रक चालवतोय. अरे सिग्नल नाही, डायरेक्ट लेन कट केला समोरून आणि बोलतोय की नाही माझं काय नाही आलं. त्याला बोलतोय तर वरून हे उलटा बोलतोय. डायरेक्ट समोर आला माझ्या आणि बोलतो मी ऐसा ही चालत आहे बोलतो. ते मध्ये आला आणि त्याला बोललो सिग्नल का देत नाही, बोलते मी ऐसा ही चालत आहे. हा आणि उलटं बोलतोय वरून. असं पण नाही सॉरी बोलून गेला, आम्ही काय बोललो पण नसतो त्याला. मैं क्या बोल रहा हूँ, गलती हुई सॉरी बोल के सॉरी बोल मोकळा हो निघून जा ना. अरे तो सॉरी बोलने से छोटे बाप का होने वाला है. बात चोरी की नहीं, बात मेरी गलती है ही नहीं. आणि ऐक काय बघ मी दादा मी व्हिडिओ मध्ये दाखवली याची चुकी आहे. मग आता काय करणार? नहीं अगर वो मी व्हिडिओ मध्ये दाखवली याची चुकी आहे, मग तू काय करणार? बैठेगा जाके. रुक आपको पुलिस स्टेशन में बिठाना है, चलो मैं बैठ जाऊंगा. अरे आपको बिठाना है? सीधी बात कर. मैं सीधी बात कर रहा हूँ, मैं कोई गलत नहीं बोल रहा. सीधी बात कर. बात करने का तमीज नहीं. मत दिखा. बहुत प्यार से बात कर रहे हो. मैं भी मी काय बोलते ऐक भाई तू निघ उगत मारबीर खाशील जा तुझा. बात पण कशी करते. अरे मी तेच त्याला बोलतोय उगत फाटके खायचं सगळ्यांच्या इथे. म्हणून त्याला एवढंच बोललो भाई, इंडिकेटरसाठी आहे घालतच विचारायचं नाही त्याला. आता त्याला पाठवलं नसताना मी मार खाल्ला असं उगत सगळ्यांनी. म्हणून मी बोललो जाऊ दे जा. माझ्या लिटरली डोक्यात गेलेला म्हणून मी त्याला इकडे. एक काम कर पुढे जा, रस्ता मोकळा कर जा. चल पुढे पडणार हा. अचानक टर्न घेतला पूर्ण. अरे मी थांबवणार पण नव्हतो, मी फक्त लांबून त्याला विचारलं अरे बाबा टर्न मारतोय लेन कटिंग करतोय सिग्नल दे ना. तो मेरी काय गलती आहे बोलतो. तर आता पण थांबला तेव्हा पण तेच बोलतो मेरी गलती नाही. त्याच्यामुळे त्याने त्यावरून ॲक्टिव्ह दाखवत. आता त्याने मी कोणी हात उचलला सगळे मारतील त्याला, म्हणून मी त्याला बोललो जा गप. हो त्या 8-9 जणांचा मार खाणार परत तो उगत भाग दुसरा मॅटर नको म्हणून जाऊ दे त्याला बोललो. ते नाहीत त्या सगळ्या इकडे पायऱ्या दिसतात. तो पूर्ण असं वरती चढत वरती जायचं. ते एंट्री फी तर मला वाटत नाही आहे कारण प्रॉपर आता दिसते सगळे. पुन्हा जंगल क्लिअर केलं असं चढत वरती जायचं. येऊ कधीतरी इथं पण व्हिजिट करू. खूप फेमस आहेत लेण्या भाई. या युनिकॉर्न वाल्याला बघून मला कोणाची तरी आठवण आली. सेम तसंच दिसतंय. आता नाव तर घेणार नाही मी. कोणी कॉलर कोणी पकडली कोणी कॉलर कोणी पकडली.